त्याचप्रमाणे या प्रभागात फिरताना मला अनेक सामान्य नागरिकांच्या अनेक अडचणी सामोरे जाताना पाहते। निवडून आल्यानंतर मी एक महत्त्वाचं कार्य करणार आहे, ते म्हणजे घराघरात नळ पोचवणे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा प्रभाग मला गुन्हेगारी मुक्त आणि व्यसनमुक्त करण्याचा आहे। नमस्कार, मी सौ सारिका विकास नाना फाटे, प्रभाग क्रमांक 38, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ड या गटातून अधिकृत उमेदवार आहे। गेले 25 वर्ष मी माझ्या मिस्टर श्री विकास नाना फाटे यांच्या समवेत समाजकार्य करत आलेले आहे। हे कार्य म्हणजे आम्ही एक वसा घेतलेला आहे। समाजकार्य करताना आम्ही प्रामुख्याने मोफत विवाह सोहळा कोरोनाच्या काळापासून सुरुवात केलेली आहे। त्यामध्ये आम्ही 205 विवाह झालेले आहेत। 1001 विवाहांचा आमचा संकल्प आहे। तसेच आम्ही दत्त संप्रदाय आणि वारकरी संप्रदायातले असल्या कारणाने गेले 18 वर्ष आम्ही कात्रज ते नारायणपूर येथे दुचाकी रॅली काढत आहोत। त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायात संगमेश्वरची दिंडी आमच्याकडे येते। तेच फाटे परिवाराकडून त्यांना महाप्रसादाचं आयोजन होतं। इतर अनेक कार्य करत असताना श्री विकास नाना फाटे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही डॉक्टर राजीव दीक्षित यांचं व्याख्यान, तसेच डॉक्टर तोडकर यांचे व्याख्यान, असे अनेक व्याख्याने आपण समाजोपयोगी घेतलेले आहेत। रक्तदान शिबिर असो, आरोग्य शिबिर असो, हे उपक्रमही घेतलेले आहेत। मी स्वतः मागील वर्षी योग शिक्षिका झाले, तसंच MA योगशास्त्रामध्ये केलेलं आहे। चूल आणि मूल न बघता सुखवस्तू कुटुंबात असताना देखील माझी मुलं महाविद्यालयात शिकत असताना मी MAचं शिक्षण पूर्ण केलं। यावरूनच माझं अभ्यासू व्यक्तिमत्व समोर येतं। त्याचप्रमाणे या प्रभागात फिरताना मला अनेक सामान्य नागरिकांच्या अनेक अडचणी सामोरे जाताना पाहते। ह्या अडचणींमध्ये प्रामुख्याने पाणी, रस्ते आणि ड्रेनेज लाईन यांच्या समस्या आहेत। नव्याने समाविष्ट झालेल्या सर्व वाड्या यांच्यामध्ये पाण्याची सोय नाही आहे। निवडून आल्यानंतर मी एक महत्त्वाचं कार्य करणार आहे, ते म्हणजे घराघरात नळ पोचवणे। हे कार्य करत असताना माझे पती तसेच पॅनलचे सर्व विद्यमान नगरसेवक यांचे मार्गदर्शन लाभेल आणि स्त्रियांच्या मानसिक तसेच शारीरिक सक्षमीकरणाचे काम मी करणार आहे। हे कार्य करत असताना मला योगाचा भरपूर उपयोग होईल। तसेच यंत्रनिर्माण नागरिक पतसंस्थेची मी संचालिका असल्यामुळे महिलांचं उद्योजिका करण्याच्याकडे मी जास्त लक्ष देणार आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा प्रभाग मला गुन्हेगारी मुक्त आणि व्यसनमुक्त करण्याचा आहे। माझं आणि माझ्या मिस्टरांचं एक स्वप्न आहे की आम्ही प्रशासकीय एक व्यसनमुक्ती केंद्र उभारणार आहोत। तसेच आरोग्यामध्ये प्रसूतिगृह उभारण्यासाठी पण आमचा मानस आहे। त्याबद्दल जास्त मी बोलणार नाही, फक्त कृती करून दाखवेन। येत्या 15 तारखेला तुम्ही आम्हा सर्व पॅनलच्या प्रमुखांना मतदान रूपी आशीर्वाद द्यावा, हीच मी तुम्हा सर्वांना विनंती करते। धन्यवाद।